सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। इको फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इको फ्रेंडली यासाठी की हे आमच्या नेहमीच्या वापरातल्या, म्हणजे माझ्या घरचाच बिझनेस आहे, तर त्या नेहमीच्या वापरातल्याच वस्तूंचा आम्ही उपयोग केलेला आहे आणि त्यातूनच एक चांगलं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझं नाव कोमल राजेंद्र राऊत। आम्ही ज्योतिबाचा देखावा सादर केलेला आहे, ज्योतिबा मंदिर केलेलं आहे। मानाची काठी, शासन काठी, निनामपाडीची मानाची काठी आहे ती शासन काठी, ती कोल्हापूरला त्याचा मान आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न आहे। बैलगाडी ते दाखवलेली आहे, ही महालक्ष्मी दाखवलेली आहे, दख्खनचा राजा ज्योतिबा हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही। आणि यमाई कोल्हापूरची यमाई देवी हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हा शाडूच्या मातीचा पर्यावरण पूरक आहे। हा प्रतीक दाखवलंय ह्याच्यावरती। आणि ह्या गौराई आता माहेरवासनी आल्यात, मग त्यांच्यासाठी ही बुत्ती केलेली आहे की आता उद्या त्या जाणार, मग जाताना ही घेऊन जातील, त्यांची ओटी ठेवली बाजूला। आणि एवढंच फर्स्ट टाइम आहे, एवढा काय अनुभव नाही ह्या गोष्टींचा, पण ट्राय केले। टॅन 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 जी केम आटा चक्की, माझी दळणाची कटकट मिटली। टॅन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर, जी केम आटा चक्की। टॅन 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 जी केम आटा चक्की। आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टॅन 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 टॅन। ओके, माझं नाव सौ स्नेहल राहुल माने। मी आज यंदा आपल्या गणपतीमध्ये वारकरी संप्रदायाची थीम घेतलेली आहे। यामध्ये वारकरी म्हणजे दिंडी म्हणजे काय, तर ती नुसती एक यात्रा नाहीये, तर त्यामध्ये एक भक्तिभाव असतो, एक समता असते। आणि हा भक्ती मार्ग म्हणजे काय, तर या भक्ती मार्गातून आपल्याला असं कळतं की मृदुंग हाती घेऊन आपण कशा पद्धतीने आपण भक्ती मार्ग म्हणजे भक्ती मार्ग कसा स्वीकारू शकतो। आता हल्ली डीजेची गाणी वगैरे लावण्यापेक्षा तुम्ही भक्ती मार्ग, जर ती भक्तिमय जी गाणी तुम्ही ऐकली, अभंग ऐकले, तर तुम्ही देवाशी कशा पद्धतीने एकरूप होऊ शकता हे याच्यातून आपल्याला दिसून येतं। आणि त्यामध्ये असणारे टाळ, मृदुंग, झेंडा या सर्व गोष्टी आपल्याला खूप काही सांगून जातात। आणि तेच आपण आपल्या या आजच्या थीम मधून आपली चाललेली असते, तोच हा भक्ती मार्ग मी ते दाखवलेला आहे।
सरस्वतीचं हे केलेलं आहे यामध्ये आणि हे सगळं विना वगैरे आहेत, रांगोळी आहे ते संपूर्ण घरामध्ये केलेली स्वतः केलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतः हे केले सगळे घरामध्येच. हे सगळं ते रांगोळीमध्ये बनवलेले हो, आहे. संपूर्ण घरामध्ये रांगोळी आधी घरामध्येच म्हणजे सेल पण करतो आपण. सातारची चवदार ओळख राज पुरोहित. विसावा नाका, पोवई नाका, राजपथ, कदमबाग, सदर बाजार, सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही. माझे नाव श्रीमयी राजाराम पाटील. मी शाहूनगर शिवनेरी कॉलनी येथील रहिवासी आहे. या वर्षीचं माझे देखाव्याचं नाव आहे राधाकृष्ण गंधर्व विवाह. त्या दिवसाला आपण फुलेरा दूज म्हणून साजरा करतो, ते मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण माझा देखावा बघितलेला आहे. तर मी थोडक्यात माहिती सांगते. तुम्ही इथे पाहू शकता मी सप्तपदी दाखवले आहे, ज्यामध्ये राधाणी 6 फेऱ्या पूर्ण करून मग 7वी फेरी पूर्ण करत आहे ती, असं दाखवलं आहे. इथे मी माहिती दिलेली आहे की फुलेरा दूज म्हणून या दिवसाला साजरी केल्या जातात. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की सगळे देव इथे आलेले दाखवलेत. मी जे फुलांचा वर्षाव करतायत असं दाखवले. ते सूर्यदेव, विष्णुदेव, महादेव, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, इंद्रदेव आणि चंद्रदेव हे सगळे देव फुलांचा वर्षाव करत आहेत. तसंच या ठिकाणी जिथे लग्न झालंय राधाकृष्णाचं त्या ठिकाणाला भांडीरवन असे म्हणतात. तसेच गणपती व दोन्ही गौराईंना मी फुलांचा वर्षाव करताना दाखवले असं. आणि तसेच इथे मी दाखवलेलं आहे की ब्रह्मदेव स्वतः ते राधाकृष्णाचं लग्न लावत आहेत. तुम्ही Here we go.